नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या अभूतपूर्व राजकीय परिस्थितीने आपल्या सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलंय. राजकारणाला प्रत्येक क्षणाला कलाटणी मिळतेय. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात येईल याचे संकेत मिळत असतानाच शनिवारी 23 नोव्हेंबरला अगदी रामप्रहरी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी बंड करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, ज्याला शरद पवार यांनी त्यांचा वैयक्तिक निर्णय म्हणत विरोध केला. या बंडानं 41 वर्षांपूर्वीच्या बंडाची आठवण ताजी झाली आहे. माझा कदाचित तेव्हा जन्मही झाला नव्हता, पण यशवंतरावांच्या काळात शरद पवारांच्या नेतृत्वात घडलेल्या इतिहासाच्या पानातील त्या ऐतिहासिक बंडाची सध्या अनेक जण चर्चा करतायत. फरक इतकाच आहे, शरद पवारांच्या भूमिकेत आज अजित पवार आहेत, पण तेव्हाही यशवंतरावांची भूमिका संशयास्पद होती आणि शरद पवारांभोवती आज संशयाचं धुकं कायम आहे. म्हणूनच आज आपण यशवंतराव ते शरदराव या बंडाच्या इतिहासाला उजाळा देणार आहोत. आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सर माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत. ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक प्रताप थोरात सर आपल्यासोबत आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे सर सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि उल्हासदादा पवार हे सुद्धा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला मला महेश म्हात्रे सरांकडे जायचं आहे. आज आपल्याला ही आठवण येण्यामागचं जे कारण आहे, खरं तर आमच्या पिढीने ते बघितलेलं, आमचा जन्मही झालेला नव्हता, पण तुम्ही 41 वर्षांपूर्वीची ती बंडाची सगळी मांदियाळी बघितलेली आहे. काय घडलं होतं त्या क्षणाला आणि आज त्याचं साम्य काय? मी सुद्धा म्हणजे 41 वर्षापूर्वी मी सुद्धा प्राथमिक शाळेतच होतो, त्यामुळे मी पण ते काही गोष्टी बघितलेल्या नाहीत. पण ज्या गोष्टी वाचलेल्या आहेत, ज्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत, महाराष्ट्रातील राजकारणाचा एकूण सगळा परीघ समजत असताना ज्या गोष्टींनी आपलं मन आकर्षित करून घेतलं, त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1978 साली शरद पवार यांनी केलेलं एक वेगळं बंड. पुलोतचं सरकार स्थापन करून शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एका वेगळ्या समीकरणाचा प्रयोग सुरू केला आणि तिथपासून खऱ्या अर्थाने शरद पवार नावाचं वादळ महाराष्ट्राच्या राजकारणाभोवती घोंगावत राहिलं आणि ते वादळ आजसुद्धा आपल्याला तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्राचं राजकारण हलवताना दिसतंय. 1978 मध्ये ज्या पद्धतीने बंड झालेलं होतं आणि ते बंड करताना शरद पवारांनी त्यांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण, ज्यांची आज पुण्यतिथी आहे, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आज मुंबईपासून तर प्रीती संगमापर्यंत सगळे मान्यवर जाताना आपल्याला दिसत आहेत. तर या यशवंतरावांचे घनिष्ठ मित्र असलेल्या वसंतदादा पाटील, स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचं मंत्रिमंडळ जे आणीबाणी नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आलेलं होतं, त्यावेळेचा इतिहास फार कमी लोकांना माहिती असेल, परंतु आणीबाणी नंतर काँग्रेस पक्षामध्ये जी फूट पडलेली होती, उभी फूट पडलेली होती, ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधींना बाजूला सारून एक वेगळा गट तयार केलेला होता. त्या गटाचे संस्थापक म्हणून यशवंतराव चव्हाण होते. शरद पवार यशवंतरावांचे राजकीय वारसदार किंवा चेले म्हणून शरद पवार त्या गटामध्ये होते. या सगळ्या घडामोडींनंतर जी निवडणूक महाराष्ट्रात लागलेली होती विधानसभेची, त्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा 99 जनता पक्षाला मिळालेल्या होत्या आणि त्या खालोखाल 69 आणि 62 या रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेसला मिळालेल्या होत्या. जेव्हा जनता दलाचं सरकार येईल असं लक्षात, जनता पक्षाचं सरकार सत्तेवर येईल असं लक्षात आलं, तेव्हा हे दोन्ही काँग्रेस एकत्र आले आणि त्यांनी सरकार बनवलं. वसंतदादा मुख्यमंत्री झाले 78ला आणि त्याच्या खालोखाल उपमुख्यमंत्री म्हणून नाशिकराव तिरपुडे झाले. पण या दोन्ही नेत्यांमध्ये एक जो सुप्त संघर्ष होता, तो सुप्त संघर्ष पहिल्या 4 महिन्यातच इतका चिघळला की त्यांच्यातली जी कुरबूर होती ती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली. आणि याचाच फायदा घेत शरद पवार यांनी मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू असताना वेगळी आघाडी उभारली आणि पुलोतचं सरकार आणलं. आपण सगळेजण जाणतात, शरद पवार यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला हे वसंतदादांचं ऐतिहासिक वाक्य तेव्हापासून आत्तापर्यंत शरद पवारांच्या
मागे आहे ते शरद पवारांचा पिच्छा पुरवताना दिसते. त्यामुळे एकूण ही सगळी जी राजकीय रणधुमाळी तेव्हा जशी होती तशीच आता आपल्याला पाहायला मिळते. फक्त जसं विलास तुम्ही म्हणालात भूमिकेत बदल झालेला आहे. या शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांच्या भूमिकेत गेलेले आहेत आणि अजित पवार हे शरद पवारांच्या भूमिकेत गेलेले आहेत. इथे एका गोष्टीचं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे त्यावेळेस हे राज्य जावे ही श्रींची इच्छा असा अग्रलेख महाराष्ट्र टाइम्समध्ये आला होता आणि तो अग्रलेख लिहिणारे गोविंद तळवळकर हे यशवंतराव चव्हाणांचे घनिष्ठ मित्र होते आणि त्यामुळे या सगळ्या बंडाला यशवंतराव चव्हाणांची एक सुप्त फूस होती. अशा पद्धतीने भावना लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात होती. आजही त्याची चर्चा होते आणि आज सुद्धा ज्या पद्धतीने शरद पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात अजूनपर्यंत काहीही मोठी ॲक्शन घेतलेली नाहीये, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा पवारांची भूमिका संदिग्धच वाटते आणि त्यामुळे बंडाळीचा जो इतिहास आहे तो यशवंतरावांपासून तर आत्तापर्यंत तशाच पद्धतीने सुरू आहे. यशवंतरावांचं आपण स्मरण करतो आहोत. यशवंतरावांनी ज्या पद्धतीचं नेतृत्व महाराष्ट्राला दिलं, एक सुसंस्कृत नेतृत्व, एक प्रागतिक नेतृत्व आणि महाराष्ट्राला वेगळी दिशा देणारं आणि महाराष्ट्राला एका चांगल्या वाटेवर नेणारं नेतृत्व आपण पाहिलं. परंतु आज आपल्याला सगळ्यांना सध्याची राजकीय परिस्थिती बघता, सध्या आपण ज्या पद्धतीने शपथविधीचा कार्यक्रम बघितला, ज्या पद्धतीने फोटो सेशनचा कार्यक्रम बघितला, या सगळ्या पार्श्वभूमीवर यशवंतरावांचे विलास जास्त आठवण येते. नक्कीच आजचं ही परिस्थिती सगळं वातावरण बघितल्यानंतर यशवंतराव आठवतात. पण मला तिकडे जायचंय, सरांना विचारायचंय, उल्हासदादांना. उल्हासदादा, तुम्ही अनेक उन्हाळे पावसाळे बघितले, राजकारणात अनेक सत्तांतर बघितली, अनेक राजकीय नेत्यांच्या अगदी जवळ तुम्ही राहिलात, अनेक बंडही बघितले. पण 41 वर्षापूर्वीचं ते बंड काकांनी केलं होतं आणि आज पुतण्यानं केलेलं बंड, यात तुम्हाला काय साम्य दिसतं आणि तुम्ही या बंडाकडे कसं पाहता? नाही, काय एक पहिली गोष्ट, 1978 साली सन्माननीय वसंतदादा पाटील मुख्यमंत्री आणि नाशिकराव तिरुपुडे उपमुख्यमंत्री असताना माननीय शरद पवारांनी केलेलं बंड आणि आजच्या परिस्थितीमध्ये या पहाटे ज्या पद्धतीनं लोकशाहीची विटंबना करून सर्व संकेत पायदळी तुडवून आमदारांच्या शपथविधी होण्याच्या अगोदर कोणीही क्लेम केलेला नसताना या ठिकाणी माननीय फडणवीस आणि अजितदादा यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची जी शपथ दिली, तर ही घटना आणि ती घटना याची तुलना होऊ शकत नाही. कारण तिथे सरकार अस्तित्वात होतं. सन्माननीय वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते, माननीय नाशिकराव तिरुपुडे उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेची इंदिरा काँग्रेस आणि ब्रह्मानंद रेड्डी काँग्रेस असं ते सरकार त्या ठिकाणी आलेलं होतं. माननीय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि माननीय उपमुख्यमंत्री त्यावेळेचे नाशिकराव तिरुपुडे यांच्या अत्यंत टोकाचे मतभिन्नता आणि अनेक निर्णयांच्या मध्ये एकमेकांच्या पासून दुरावा म्हणा काही किंवा काही घटनाक्रम, हा जुना इतिहास आहे, तो काही इथे जास्त सांगण्याची आता आवश्यकता नाही. पण त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मग म्हणजे एक किस्सा तर असा होता की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विमानतळावर आल्यानंतर स्वागताला जाऊ नका वगैरे अशा प्रकारचे काहीतरी ते निर्णय होते. आता त्या खोलात जाणं काही फार बरोबर होणार नाही. पण यामध्ये त्यावेळी केलेलं बंड दादा या गोष्टी सांगितल्या पाहिजे, नवीन लोकांना कळलं पाहिजे. आजची जी परिस्थिती आहे, आजची परिस्थिती म्हणजे मला आश्चर्य वाटतं की मणिपूरला, गोव्याला, अरुणाचलमला एक न्याय, म्हणजे मला आश्चर्याचा धक्का बसला. तुम्ही आता सो मोठं कसं माननीय देवेंद्र फडणवीसांना माननीय राज्यपालांनी बोलवलं आणि मग त्यांनी काही गव्हर्नमेंट फॉर्म नाही करता आले कारण शिवसेनेबरोबर त्यांचं जमलं नाही. ही जबाबदारी त्यांची होती. आता राहिला प्रश्न माननीय राज्यपाल यांचा मी खरं म्हणजे पदाचा अवमान करू इच्छित नाही किंवा त्याबद्दल काही बोलू इच्छित नाही. पण ज्या पद्धतीनं रात्री 2:30ला माननीय राष्ट्रपती उठून ते राष्ट्रपती राजवट उठवत आहेत, पहाटे 4ला ही सगळी मंडळी बोलवत या शपथविधी करून घेत आहेत, कशाच्या आधारावर केला? कसं असतं, माननीय राज्यपालांनी एक तर सह्या तपासून पाहिल्या पाहिजेत, नंबर 1. नंबर 2, ओळखपरख असेल संख्याबळामध्ये किंवा राज्यपालांनी केलेली नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याची तुलना आता होऊ शकत नाही. ती घटना आपण तुलना ह्या अनुषंगाने करतोय, सरकार अस्तित्वात होतं
आता सरकारच मुळे अस्तित्वात नव्हतं आलं, अशा वेळी राष्ट्रपती राजवट आलेली आहे. नाही. आमदारांच्या शब्दही झालेले नाहीत, अशा वेळी राष्ट्रपती राजवट आहे. ही फॉर द फर्स्ट टाइम पहिल्यांदा असं नाही, प्रकारे दादा. बंडाळीबद्दल तर तुमचं मत बंडाळीबद्दल तर तुमचं मत असेल की नाही? बंडाळी झाले की नाही झाली का ती पण तुमच्या मते बंडाळी झालेली नाहीये? कुठे नाही नाही काही आमदारांना घेऊन शरदराव पवार फुटले आणि जनता हा अजय आत्ताच म्हणताय का? मला नीट ऐकू येत नाही तुमचं. हो, बर ठीक ऐकू आहे येत नाहीये. दादा, मी येतो तुमच्याकडे. मला बोला ना. सर अरुण खोरे सर बोलू इच्छित, मी तुमच्याकडे येतो. अरुण खोरे सर, तुमचं काय म्हणणं होतं त्याच्यावर? नाही, मला आता महेश म्हात्रेने जो प्रश्न विचारला आणि ज्या अंगाने पहिली तुमची चर्चा झाली, मला एवढंच सांगायचं आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 1978 साली जे बंड शरद पवारांनी केलं, हे शरद पवारांचं बंड आणि आता त्यांच्या पुतण्याने म्हणजे अजित पवारांनी केलेलं बंड, याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि अजित पवार त्यावेळेला शरद पवारांच्या बरोबर SM जोशी, ND पाटील असे दिग्गज नेते होते, ज्यांना एक राजकारणामधली समाजकारणामध्ये एक वैचारिक बैठक होती. आज अजित पवार ज्यांच्याबरोबर नवीन संसार करायला गेलेले आहेत भाजपबरोबर, इथे अशा या मोठ्या नेत्यांच्या वैचारिक पासंगाला पण पुरणारे हे नेते नाही आहेत. अशांच्या बरोबर अजित पवारांनी बंड केलंय आणि अजित पवारांच्या बरोबर बंडात जे सामील झालेले तथाकथित आमदार होते, त्यांनी आल्यानंतर किती घाबरत सांगितलं की आम्ही का तिकडे गेलो आणि आम्ही कसे आलो. मला स्वतःला असं वाटतंय अजित पवारांच्या बंडाची अजित पवारांचं जे काही तथाकथित एक 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 म्हणजे काय म्हणू आपण त्याला, एक पात्री अशा स्वरूपाचं जे बंड होतं, त्या बंडाचा आणि शरद पवारांनी एक जी व्यापक भूमिका घेऊन घेतली, त्याच्या बंडाचा अजिबात म्हणजे त्याचं दोघांची तुलनाच करता येत नाही. ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल सविस्तर बोलू थोडा सर. नाही, याच्यातला विषय असा दिसतोय की बंडाळी ते बंडाळी हा प्रवास याचा आढावा दिसतोय. म्हणजे माझं जे काही आकलन आहे त्याप्रमाणे आता याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी खंजीर वापरले गेलेले आहेत का, खंजीर आहेत किंवा नाही हा भाग आहे. दुसरा भाग आहे, एक तर नक्की आहे ते दुर्दैवी आहे, राजकारणात असं झालं नाही, म्हणजे वातावरण स्वच्छ राहिलं, सुसंस्कृत दिसलं, सभ्यतेचं दिसलं तर सगळ्यांनाच बरं वाटतं. बरोबर. कारण लोकशाहीच्या निरोगी वाढीसाठी ते चांगलं असतं. पण त्या बंडाची तुलना त्यावेळेला खंजीर वापरले गेले असंच झालं. आज सुद्धा तसंच वाटतंय की काहीतरी खंजीर वापरला गेला, कारण काहीतरी दिशाभूल केली आमदारांचं, ती करून राज्यपालांच्याकडे दिली. आता आपल्याला तेव्हापासून जो शरद पवारांच्यावरती जे बसलं, म्हणजे नावं असतात ना मराठवाड्यात, शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर कंसपूर्ण, तसंच पवारांचं दुर्दैवानं असं आलं शरद पवार कंसात खंजीर. हा पाठपुरावा त्यांचा जो झाला आत्तापर्यंत हा दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे आजच्या घडीला सुद्धा आहे की अजित पवारांना नक्की शरद पवारांचा आशीर्वाद होता का अजित पवारांनी एकट्याने हे सगळं केलेलं आहे, हा भाग आहे. म्हणजे यशवंतरावांच्या वेळेस जे बोललं गेलं तशाच पद्धतीचं संभ्रम अजूनही काय तो संभ्रम आहे. त्याच्यामुळे आज आपल्या त्यांना पाठिंबा नव्हता का नाही हे कदाचित कळेल किंवा कदाचित कधीही कळणार नाही. कारण यशवंतराव चव्हाणांचा पाठिंबा होता का, आशीर्वाद होता का शरद पवारांच्या बंडाला, याबद्दल सुद्धा संदिग्धता आहे. अजून ते चित्र अस्पष्ट आहे. याच्यातला दुसरा भाग जो थोडासा ऍड करतो की जेव्हा तळवळकर गेले, त्यांचं निधन झालं, त्यावेळेस त्यांच्या स्मृती सभेमध्ये बोलताना शरद पवारांनी एक उल्लेख केलेला होता, तो म्हणजे की त्या अग्रलेखाने आम्हाला दिशा मिळाली. या त्यांच्या सूचक वाक्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं. आणि यशवंतराव चव्हाण आणि गोविंदराव तळवळकर हे दोघं जण एक वैचारिक बांधिलकी असणारे रॉईस्ट होते दोघं जण, दोघांची मैत्री सर्वश्रुत होती. त्यामुळे पवार जर आता इतक्या वर्षानंतर जर म्हणत असतील की त्यांच्या अग्रलेखाने आम्हाला दिशा मिळाली, तर कदाचित त्यामध्ये काहीतरी असू शकतं. थोडंच आहे हे पत्रकारितेला भूषणावं आहे तसं म्हणावं लागेल. कारण वाल्मिकीनं आधी रामायण लिहिलं आणि नंतर तसा राम झाला. फार चांगली गोष्ट आहे, पत्रकारितेसाठी चांगलं आहे ते. पण त्याच्या वेळेला यशवंतराव चव्हाणांचा त्यांना आशीर्वाद होता का नाही हे अजूनही क्लिअर नाही. त्यावेळेला जे आमदार, त्यावेळेला मी बातमीदारी करत होतो, त्यावेळेला जे आमदार म्हणाले की काय नाही की त्या आबा किसनवीर होते, आबा होते, सुंदरलाल सोळंके होते. यशवंतरावांचं डायरेक्ट कधी झालं नव्हतं, पण त्यावेळेला किसनवीर म्हणाले होते की अरे त्या आमदारांच्या बैठकीमध्ये, अरे पोरांनो चला तुम्ही पुढं, मी साहेबांना नंतर सांगतो सगळं समजावून. त्याच्यामुळं असं वाक्य आमदारांनी सांगितलेलं मला आठवते.
की नाही म्हणजे त्याबद्दल साहेबांना माहिती नव्हतं, यशवंतराव चव्हाण साहेबांना. किसनवीर हे आक्रमक होते, ज्येष्ठ होते, स्वातंत्र्य सैनिक होते. सातारा जिल्ह्यावरती त्यांचा नुसता यशवंतरावांच्या वरती सुद्धा बराच वचक होता म्हणजे सुरुवातीच्या काळात मला त्यावेळच्या स्वातंत्र्य सैनिकांनी सांगितलंय की बरेच मंडळी होती गांधींच्या बरोबर काम केलं. ते म्हणाले यशवंतराव अगदीच नवे आलेले असताना किसनवीरांनी त्यांना इंट्रोड्यूस केलं. म्हणे अरे बाबा तुम्ही यशवंताचं एकदा भाषण ऐका, ते मांडणी ऐका. म्हणजे ते इतके सिनियर होते, यशवंतराव चव्हाणांच्यासाठी सिनियर होते, त्या गोष्टी घडवू शकत होते. त्यामुळे आणि आक्रमक होते, स्वभावानं अतिशय आक्रमक होते. कारण म्हणजे किसनवीरांचीच एक अजून आठवण थोरात साहेब याच्या जोडीला सांगतो की किसनवीरांचं आणि जेव्हा सुंदरलाल सोळंके, किसनवीर, मेघे हे सगळे जण शरद पवारांच्या बरोबर होते आणि आता जशी अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी लोक जात आहेत तसा मनधरणी करण्याचा फोन यशवंतराव चव्हाणांनी शरद पवारांना केला होता आणि शरद पवार त्यांचं म्हणणं ऐकत होते व्यवस्थित आणि ते आपल्या सहकाऱ्यांना सांगत होते. एक टप्पा असा आला, किसनवीर उठून आले, त्यांनी फोन पवारांच्या हातातून जवळजवळ काढून घेतला आणि यशवंतराव चव्हाणांना सांगितलं, साहेब आता दोर कापलेले आहेत, आता आम्ही पुढे चाललो, तुम्ही मागचं बघा. ही जी आठवण आहे ती आठवण सुद्धा या क्षणी येते आणि यशवंतरावांच्या. त्यामुळेच कुठंतरी त्यांच्या भूमिकेबद्दल एक संशय कायम राहिलेला आहे. अजून 41 वर्षानंतर सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट होत नाही. आज सुद्धा असंच झालंय का? शरद पवार यांची भूमिका आज सुद्धा संशयाच्या धुक्यात आहे का? त्याबद्दल आपल्याला मान्यवरांना विचारणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय, पुन्हा येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय यशवंतराव ते शरदराव बंडाळीचा इतिहास. पण एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते, ती बातमी आधी बघूया, नंतर चर्चेवर जाऊया. ब्रेकिंग न्यूज ही आहे की महाआघाडीच्या ओळख परेडमध्ये आम्ही 162 असं सांगितलं गेलं, पण 162 आमदार नव्हते अशी चर्चा आता समोर येते. 162चा आकडा छाती ठोकपणे आघाडीच्या नेत्यांनी सांगितला, पण 162 आमदार नव्हते असं आशिष शेलार यांनी उपस्थित केलेला प्रश्न आहे. आशिष शेलार यांनी सांगितलेलं आहे की 162 आमदार तिथे नव्हते. महाआघाडीच्या ओळख परेडमध्ये जे 162 आमदार आमच्या सोबत आहेत, आम्ही 162 अशी टॅगलाईन देऊन एक शक्ती प्रदर्शन करण्याचा जो प्रयत्न केला होता, तो शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न फसलेला आहे अशा प्रकारचा आरोप जो आहे तो आशिष शेलार यांनी केलेला आहे. भाजपनं काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली आणि संख्या तुम्ही कोण ठरवणार असा प्रति आव्हान जे आहे ते जितेंद्र आव्हाड यांनी दिलेलं आहे. त्यामुळे आता 162 आम्ही 162 असं छाती ठोकपणे सांगणाऱ्या महाविकास आघाडीच्या आकड्यावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे आणि त्यामुळे एक नवा ट्विस्ट जो आहे तो निर्माण झालेला आहे. अग्निपरीक्षेला सामोरं जाण्याच्या आधी हे शक्ती प्रदर्शन केलं गेलं, पण हे शक्ती प्रदर्शनच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. मात्र नाही, ज्या पद्धतीने आपण पाहतो की शक्ती प्रदर्शन, शपथ घेणे आणि एकूण सगळं जे वातावरण आपण आता ग्रँड हयातमध्ये पाहिलं, या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट मला वारंवार दिसत होती, ती म्हणजे आमदारांशिवाय इतर व्यक्ती तिथे मोठ्या प्रमाणात होत्या. याच्या आधीसुद्धा परवाच आपण जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांची यादी दिली होती आणि त्यामध्ये जे 19 विधान परिषदेचे आमदार होते ते आपण उघडून दाखवल्यानंतर लोकांना बऱ्यापैकी त्याचा खुलासा झालेला होता की ही गोष्ट ॲड केल्यानंतर यांची ती यादी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे या एकूण सगळा जो सत्ता संघर्ष आहे, हा सत्ता संघर्ष दिवसेंदिवस आपल्याला क्षणोक्षणी तीव्र होताना जास्त दिसतोय आणि ज्या पद्धतीने वास्तविक आत्ता आकडेवारी जाहीर करण्याची ती जागा नव्हती किंवा त्याची गरजही नव्हती. ज्या पद्धतीने एक राहण्याची आणि एकजूट दाखवण्याची शपथ तिथे घेतली गेली, ती पण काय घेण्याची किंवा हा सगळा दिखावा करण्याची काहीच गरज नव्हती. जर तुम्ही खरोखर एकत्र आहात तर गेल्या महिन्याभरापासून ज्या पद्धतीने आमदारांना लपवण्याची किंवा आमदारांना इकडून तिकडून घेऊन जाण्याची जी पाळी आलेली आहे,
ही पाळी या 3 पक्षांवरच आलेली आहे. आपण पाहिलेलं आहे फक्त भारतीय जनता पक्षाने आपले आमदार इकडून तिकडे कुठे नेलेले दिसले नाहीत. त्यामुळे ज्या पद्धतीने हा सगळा एक प्रकारचा सत्तेचा तमाशा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे, या तमाशाला आता दिवसेंदिवस वेगळी लेबलं लागायला लागलेली आहेत. आणि आम्ही 162 नावाचा जो काय खेळ झाला, हे तिन्ही पक्ष आजपर्यंत, म्हणजे मी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांबद्दल पण बोलतोय की सत्तेत असतानाही एकमेकांच्या तंगड्या खेचण्यामध्ये धन्यता मानणारे हे पक्ष शिवसेनेबरोबर यांचं कधीच जुळलेलं नव्हतं. ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे, हे राजकारण कुठे जाणार आहे? म्हणजे इकडे हे आहे आणि दुसरे कालपर्यंत यांच्याबरोबर चर्चेत बसणारे अजितदादा आता तिकडे जाऊन बसलेले आहेत. म्हणजे काय चाललेलं आहे आणि काय काय दाखवू इच्छित आहेत महाराष्ट्राला? एकीकडे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे, त्याचा कैवार घेण्याचं सोडून, त्याच्यासाठी काही दिलासा देणाऱ्या गोष्टी करायचं सोडून, हा जो सगळा सत्तेचा खेळ चाललेला आहे, हा सत्तेचा खेळ जर यशवंतरावांनी बघितला असता तर त्यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याला निश्चितच वाईट वाटलं असतं. विलास, अरुण खोरे सरने याबद्दल काहीतरी मत मांडायचं. एवढंच म्हणायचं की महेश म्हात्रे यांनी आता काही जी मतं मांडली, तर त्याच्यामध्ये मग हा तमाशा जर करायचा नव्हता, या महाविकास आघाडीच्या लोकांनी तमाशा करायचा नव्हता, तर मग अजित पवार आणि फडणवीस यांच्यासारखा छुपा खेळ करायचा होता का? म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? मला स्वतःला असं वाटतं, उद्याच्या संविधान दिनाच्या निमित्ताने नाही खोरे साहेब, शिवसेना, आय बेग टू डिफर. राष्ट्रवादी मी आणि काय काँग्रेस त्यांचा तमाशा या चांगला आणि तिघांनी यांचा वाईट असं म्हणत संविधानाच्या नाहीये. निमित्ताने सगळे तमाशा शपथ करतायत घेतलेली असं मी म्हणालो. सगळेजण तमाशा करतायत. नाही, बरोबर, माझं बरोबर, म्हणणं आहे, पण ह्यात तुम्ही गंमत अशी आहे तुम्ही की हा- कृपा करून चुकीचा अर्थ त्याच्यातून काढू नका आणि मला चुकीच्या बाजूला टाकू नका. तुम्ही त्या तिन्ही पक्षांचा 162 भाजपला सांगितलं वगळलं तुम्ही यातनं. नाही, पण असू द्या. नाही, पण महेशजी, मी सांगतो, यातला मुद्दा माझा एवढाच आहे की उद्याचा संविधान दिन आहे आणि त्या निमित्ताने लक्षात घ्या, यावर्षी जानेवारीमध्ये आणि 1.5-2 वर्षापूर्वी भारतीय राज्यघटनेची एक होळी करण्याचा कार्यक्रम दिल्लीमध्ये झाला. यावर्षी 30 जानेवारीला गांधीजींची एक हत्या करण्याचा एक असा एक खेळ दाखवण्यात आला हिंदू महासभेच्या वतीने. या सगळ्या गोष्टी होत असताना या तमाशाला उत्तर म्हणजे संविधानाची प्रतिज्ञा घेऊन ते वाचन करणं आणि एकत्र येणं हेच असू शकतं. आणि महाराष्ट्रातल्या या 3 पक्षांच्या आघाडीने ते दाखवलेलं आहे, हे मला मुद्दाम इथे नमूद केलं पाहिजे. बरं, ठीक आहे. आपण आणि खऱ्या अर्थाने भारतीय राज्यघटनेबरोबरची कमिटमेंट आहे, जी कमिटमेंट पाळण्यामध्ये तुम्ही विचार करा ना. गेल्या 2 आठवड्यापूर्वी संसदीय सल्लागार समिती होती संरक्षण खात्याच्या, प्रज्ञासिंग ठाकूर यांची नियुक्ती झालेली आहे की ज्या खोरे सर आज शपथ घेतली, एक अनोखा शपथविधी सोहळा झाला. आपण आशा करूया की या शपथेला जागून सगळेजण अग्निपरीक्षेच्या दिवशी आपल्या शपथेला जागतील सगळेजण, अशी आशा करूया आणि बघूया की महाराष्ट्रात चित्र काय नेमकं होतंय. अग्निपरीक्षा नाही, मी म्हणे सत्वपरीक्षा. सत्वपरीक्षा, अग्निपरीक्षा आणि सत्वपरीक्षा, हे सत्वपरीक्षा हे पास होतात का हे बघणं महत्वाचं. शपथ आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. एक हा काय असं की आपण निवडणूक पूर्व ज्या वेळेला युती करतो, ती म्हणजे जवळजवळ ती सप्तपदी असते. आता ती सप्तपदीचं जर पावित्र्य ठेवलं नाही त्या युतीचं, तर आता याचं पावित्र्य राहील की नाही त्याबद्दल शंका निर्माण होतात. नाही, म्हणून त्यांनी अग्निपरीक्षेऐवजी खोरेंनी सत्वपरीक्षा हा शब्द वापरला. ती सप्तपदी अग्नीला साक्षी ठेवून मानली जाते. कुठंतरी निष्ठा कशावरती तरी ठेवा. हा, त्यामुळे बाकी कुठली काय? त्याचं कारण काय झालंय का दिवाळी झाल्या लगेच शिमगा झाला. आता क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग आहे, पण सण पण बदललेत का काय कल्पना नाही ना. बरोबर, ठीक आहे. त्यामुळे कुठली का होईना पण परीक्षा हे पास होतात का हे बघणं महत्वाचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर आपण पुन्हा त्याच विषयावर येणार आहोत. यशवंतराव ते शरदराव, इतिहास बंडाळीचा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय यशवंतराव ते शरदराव, इतिहास बंडाळीचा. आपण उल्हासदादा पवार यांच्याकडे जाऊया. उल्हासदादा, तुम्हाला असं वाटतंय की साधर्म्य नाहीये, पण एक गोष्ट नक्की आहे की आज अजित पवार यांनी हे जे बंड केलेलं आहे, त्या बंडाला काही किनार आहे का शरद पवार यांच्या नेतृत्वाची? कारण अजित पवार एकट्याच्या बळावर इतकं मोठं धाडस करतील का? अनेकांचं असं म्हणणं, अजित पवार रागावतील, अजित पवार चिडतील, रुसून बसतील, फोन बंद करतील, कुठेतरी जातील, फार तर राजीनामा देतील. पण 54 आमदार घेऊन पक्ष भाजपसोबत नेऊन बांधतील असं वाटत नाही. कुठेतरी ही शंका किंवा संशयाचं धुकं जे आहे ते निर्माण होतंय. तुम्हाला काय वाटतंय?
नाही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतो की ती तुम्ही मान्य केलं, तुलना होऊ शकत नाही. आणि मी तर कोणत्याही बंडाचं समर्थन कधीच करत नाही, ते त्यावेळी केलं नाही, आज करत नाही. पण एक लक्षात घ्या, माननीय अजितदादा पवार हे कशा पद्धतीने त्यांचं राजकारण आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही, ते आपल्या सर्वांना माहिती आहे. एक व्यक्तिमत्वाचा एक वेगवेगळे पैलू असतात. गेल्या 3-4 महिन्यामध्ये 3 वेगवेगळ्या घटना घडल्या, 3 वेगवेगळ्या घटना. तडकाफडकी त्यांनी राजीनामा दिला आपल्या आमदारकीचा, ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर त्यांच्या डोळ्यामधले अश्रू पाहिले, त्याच्यानंतर त्यांनी केलेला खुलासा पाहिला, पुन्हा ते आणखी समावून गेले हेही आपण पाहिलं. कुणी बंड केलं ते याद राखा, ह्या म्हणजे त्यांना आपलं पाहिलं म्हणजे राजकीय दृष्ट्या त्यांचं नोंद घेतलं जाईल असं भाषण त्यांनी आत्ताच केलं, एक साधारण महिन्यापूर्वी. हे सगळे आपण त्यांचे व्यक्तिमत्वाचे कंगोरे पाहिलेले आहेत. आणि त्यामुळं आता संशय हा इतिहास काळापासून आजपर्यंत आपण संशय नेहमी व्यक्त करत गेलो. जसं आत्ता माननीय प्रतापराव थोरात सांगत होते, संशय वेगळा आणि वास्तव वेगळं, ह्या 2 गोष्टी फार वेगळ्या आहेत. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. आणि आजचा दिवस तर म्हणजे तुम्हाला सांगतो, उद्या संविधान दिवस आहे आणि आज यशवंतराव चव्हाण साहेबांची पुण्यतिथी आहे. आणि आध्यात्मिक लोकशाहीचे गुरुस्थानी असलेले संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या संजीवन समाधीचा आजचा दिवस आहे. मी आत्ता दर्शन घेऊन तिथनं इथं आलोय. मला सांगायचा मुद्दा हा की अगदी सुचिरभूतता, सौजन्य, आणखी अगदी फार आम्ही स्वच्छ आहोत असा ज्यांचा दावा आहे त्या भारतीय जनता पक्षाचा, आता त्यांनी अशा प्रकारे जर तुम्ही भल्या पहाटे ते म्हणाले रामप्रहरी ब्राह्म मुहूर्तावर, म्हणजे याचा अर्थ रात्रभर सगळे जागे आहेत. माननीय राष्ट्रपती जागे आहेत, माननीय अमित शहा जागे आहेत, माननीय राज्यपाल जागे आहेत, माननीय फडणवीस जागे आहेत. आणि ज्या पद्धतीने शपथ दिली, मला एक शंका आहे, आता संशय जर व्यक्त करायचा झाला ना तर हे तिघही त्या ठिकाणी आंघोळ न करता आलेले असावेत, स्नान न करता त्या ठिकाणी आले. त्यांच्या चेहऱ्यावरनं वातावरण म्हणजे आमंगल वातावरणामध्ये त्यांनी शपथ घेतलेली आहे. सुचिरभूतता वगैरे ह्या गोष्टी फार मोठ्या गप्पा ते मारतायत. त्यांनी अगदी त्या PDFच्या त्या जम्मू काश्मीरच्या मुफ्ती मोहम्मद सय्यद यांची कन्या त्यांच्याबरोबर पासून ते दुष्यंतपर्यंत, आपल्या हरियाणाच्या कांडापर्यंत ज्यांच्यावर बलात्काराची केस आहे त्याला ते मंत्री करायला निघाले होते. किती सुचूरभीत आणि किती सौजन्यशीलता आणि केवढे अगदी सगळं हे पाळणारे लोक आहेत, हे सर्व देशाने आता पाहिलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी कालची घटना आहे ही तुम्हाला सांगतो संविधान आणि परंपरा लोकशाहीच्या संकेत या सगळ्याचा अगदी वरवंटा फिरवणार आहे. ठीक आहे, पण म्हणून मला या ठिकाणी ह्याच्या मागे जे संशयाचं धुका आहे ते तुम्ही साफ नाकारताय. शरद पवार यांचं काहीच याच्यात नसेल. एक मिनिट, नाही आता संशय वेगळा हो. संशयाला आपण सत्य किंवा असत्य हे कोण म्हणणार, तुम्ही किंवा मी? संशय तर संशय. तुम्ही गेली अनेक वर्ष राजकारण बघताय, शरद पवार यांना जवळून बघताय. मी एक आठवण सांगतो सर, आठवण सांगतो. शरद पवार यांना एक प्रश्न विचारला होता, म्हणजे शरद पवारांच्या मिसेस यांना प्रश्न विचारला होता की 60 वर्षाच्या संसारानंतर तुम्ही शरद पवारांच्या चेहऱ्याकडे बघून तुम्ही सांगू शकता का त्यांच्या मनात काय चाललंय? तर शारदाताईंनी सुद्धा सांगितलं होतं की नाही, तुम्ही शरद पवारांना खूप वर्षापासून ओळखताय, शरद पवार असं काही करू शकतात असं तुम्हाला वाटतं का? ऐकू येत नाही रे. विलास, मला मी विचारलं पुन्हा पुन्हा तेच सांगतो अरुण खोरे सर, आपल्याला. तुम्ही उत्तर द्या. मी मी पुन्हा आपल्याला एक सांगतोय की एखाद्या व्यक्तिमत्वावर आणि राजकारणात तुम्हाला सांगू का, शरदराव माननीय पवारांचं कमी अधिक असेल, पण प्रत्येक व्यक्तीच्या मनात काय आहे काही सांगता येत नाहीये, काही सांगत कळत नाही हो. माननीय मोदी साहेबांच्या मनात काय आहे सगळं कळतं आम्हाला. त्यामुळे संशय हा वेगळा आहे. पण संशय हा वेगळा आहे. संशय आणि वास्तवामध्ये खूप फरक आहे. मला फक्त आज या घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एवढंच म्हणायचं आहे की ज्या पद्धतीने हे केलं आणि मग तुमच्याकडे बहुमत नाही हे सिद्ध करण्याकरता जर काँग्रेस, NCP आणि शिवसेना एकत्र येऊन 162 आमदार यांनी आम्ही सिद्ध करून दाखवलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर ते जगाला दाखवणं आवश्यकच आहे ना. त्यात तमाशा कुठला आहे? म्हणजे ज्यांनी बहुमत सिद्ध केलं नाही, दाखवलं नाही, ते मुख्यमंत्री होतात. आणि हे खोटं हे सांगण्याकरता आम्ही जेव्हा एकत्र येतो त्याला तमाशा म्हणता, हे काही बरोबर नाही हो. मला असं वाटतं की हे बरोबर नाही, अन्याय. दादा एक मिनिट ऐका. आता तुमचं बोलून झालं भरपूर. ज्या पद्धतीने गेले महिनाभर महाराष्ट्रामध्ये एकीकडे शेतकरी अवकाळी पावसाने त्रस्त आहे, एकीकडे महाराष्ट्रातील लोकांना महागाईपासून अनेक विषयांचा सामना करावा लागतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता असणारा आणि
मोठ्या प्रमाणामध्ये एक नव्या पद्धतीने लोकांच्या मनामध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं असताना राजकीय स्थैर्य देण्यासाठी ज्या पद्धतीने सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज होती, ज्या पद्धतीने भाजप व्यतिरिक्त एक नवी आघाडी निर्माण झाली आणि दिल्ली आणि मुंबई अशाच पद्धतीने चर्चेच्या फेऱ्या सुरू राहिल्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही सत्तेपर्यंत पोहोचू शकत नव्हतात आणि त्यानंतर जर भारतीय जनता पक्ष आणि तुमच्या बरोबर असणारेच अजित पवार तिकडे गेलेले आहेत आणि तुम्ही त्या गोष्टीला दुय्यम ठरवता आणि आता जे काय चाललेलं आहे हे सगळं ग्रेट आहे. नाही हे सगळं ग्रेट आहे. बहुमत नाही ना. नाही अहो बहुमत सिद्ध होईल ना. बहुमतच अहो पण नाहीये. दादा तुम्ही संविधान बघितलेलं आहे, तुम्ही विधिमंडळातलं कामकाज बघितलेलं आहे, एखाद्या आमदाराने उठायचं नाही, आणि विधिमंडळातलं तोंडी कामकाज सांगायचं की बघितलेलं माझं आहे. बहुमत आहे, द्या मला उपमुख्यमंत्री पद. काय बरोबर नाही हो. हे असं योग्य नाही. सरकार कुणाचं काही कर्नाटकाचा येईना. तमाशा पाहिलाय, सगळीकडचा तमाशा पाहिलाय, मणिपूरचा पाहिलाय, गोव्याचा पाहिलाय, अहो घोडा बाजार पाहिलाय ज्या भारतीय जनता पक्षाने केलेला. हे सर्व प्रतापराव पाहिल्यानंतर बोलतायत, त्यांना आपण बोलू द्या फार- दादा. फार अगदी दादा येतो हे तुमच्याकडे. तर बरोबर खोरा होणार सर नाही. नाही खोरे सर तुमच्याकडे येतो मी. सरकार कुणाचं काही येईना. ऑलरेडी काय झालेलं आहे की लोकशाहीचा खून झाल्यानंतर ते 1.25 महिना आता मासिक श्राद्ध झालं काल, इथपर्यंत ते गेलं. लोकशाहीचा खून सगळ्यांनी मिळून केला. आधी काय आपल्याला तेच म्हणायचं आहे. बरं लोक काय आहेत, सरकार कुणाचं येऊ द्या, सगळ्यांना शुभेच्छा, आपल्याला काय करायचं येऊ दे सरकार, आम्हाला आयडिओलॉजी नाही. याचा विषय कसा आहे तो, आधी लोक काय झाले, परतीच्या पावसानं गेले, नंतर परतीचा राऊत झाला, असं झालं ना. त्या दोन्ही एकदम संकटे एकदम आली, लागून संकट आली, याचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मला खोरे सरांकडे जायचंय. खोरे सर, शरद पवार यांच्या डोळ्यात अश्रू मी बघू शकत नाही म्हणून अश्रू ढाळणारे अजित पवार आपण बघितले. आज शरद पवारांना किती दुःख झालं असेल जर हे सगळं इतकं मोठा निर्णय त्यांनी घेतल्यानंतर याचा विचार न करता अजित पवार गेले असतील. आज आपल्याला दुपारी अँटी करप्शन ब्युरोची जी बातमी आपल्या सगळ्या माध्यमांच्या समोर आलेली आहे, त्या बातमीचा जर विचार केला तर मला असं वाटतं की कदाचित अजित पवारांना त्याच एकूण चिंतेने आणि सावटाने घेरलं होतं की काय, असं वाटतं. नंबर 1. नंबर 2, शरद पवारांना निश्चितपणे दुःख झालेलं आहे, पण शरद पवार हा अशा पद्धतीचा राजकारणी आहे, राजकीय नेता आहे की तो हे सगळं दुःख गिळून देखील संकटावर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. मला 2 गोष्टी दिसत आहेत. एक म्हणजे मगाशी महेश म्हात्रे म्हटले त्याप्रमाणे पीक विम्याचे प्रश्न आहेत, अवकाळी पावसाचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामधले प्रश्न तुंबून पडलेले आहेत आणि अशा वेळेला सरकार स्थापन होणं ही काळाची गरज होती. शरद पवारांनी देखील सुरुवातीच्या 2 आठवड्यामध्ये हीच भूमिका घेतली होती की आम्हाला बहुमत नाही, आम्हाला विरोधामध्ये जाण्याचा कौल दिलेला आहे, त्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोघांनी सरकार स्थापन केले पाहिजे, हीच भूमिका पवारांची होती. मला एवढंच दिसतंय की आता अजित पवारांच्या निर्णयामुळे सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट आलेली आहे, रोहित पवारची भावनिक पोस्ट आलेली आहे, संपूर्ण पवार कुटुंबामध्ये एक मोठं दुःख झालेलं यात शंका नाहीये. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की पवार कुटुंबाला होणारं दुःख आहे ते महाराष्ट्रामधल्या अनेक कुटुंबामध्ये हे दुःख त्या लोकांना वाटतं की आमच्या घरातलं पण दुःख आहे असं वाटतं. याचं कारण या पवारांचं आणि पवार कुटुंबाचं महाराष्ट्राच्या लोकांचं मनोमिलन झालेलं आहे. मला असं दिसतंय की अजित पवारांनी हा निर्णय घाई गर्दीमध्ये घेतलेला असला तरी एका चिंतेच्या सावटाच्या खाली तो निर्णय घेतलाय असं दिसतंय स्पष्टपणे. दुसरी गोष्ट, पवारांसारखा नेता असताना ज्यांनी आपलं राजकीय करिअर घडवलं, अशा माणसाबरोबर ज्या माणसाचं आयुष्य गेलं, संपूर्ण करिअर गेली, कॅबिनेट मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, अशा माणसाला आपण सांगत नाही काही नाही, धोका देतून बाहेर पडतो, हे चुकीचं आहे. आणि तिसरी गोष्ट, मला नेहमी असं वाटतं की अजित पवारच्या बरोबर मुंबईतले तुम्ही पत्रकार एवढं बोलता, चर्चा करता, कोणीतरी कधीतरी, आज यशवंतरावांची पुण्यतिथी म्हणून हा प्रश्न विचारतोय मी, कोणीतरी कधीतरी अजित पवारांना हा प्रश्न विचारलाय का? मला आठवते की शरद पवारांच्या बरोबर आमच्या अनेक अनौपचारिक बैठका झालेल्या आहेत. सोलापूरला भेटलोय, नगरला भेटलोय, मुंबईला भेटलोय. पवारसाहेब नवीन काय वाचताय? अजित पवारांना तुम्ही नवीन काय वाचताय असा प्रश्न कुठल्या पत्रकारांनी कधी विचारलाय? यशवंतरावांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मला हा प्रश्न पडलाय. या नेत्याला विचारा ना, पवारांच्या घरातला तू आहेस, कुठलं पुस्तक नवीन वाचले बाबा तू? मला त्याच अनुषंगाने तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. वेळ आपली संपलेली आहे सर, वेळ आपली संपलेली आहे. अजित पवार जर शरद पवारांच्या त्या बंडाच्या पावलावर पाऊल टाकून जात असतील तर बंड पूर्णत्वाला कसं न्यायचं, यशस्वी कसं करायचं हे शिकू शकले नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, अजिबातच शिकू शकले नाहीत. पण त्यावेळचे लोकच मोठे होते ना. त्यावेळचे लोक कोण होते? दिग्गज लोक होते. एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, हे सगळी मंडळी होती बरोबर ना. प्रधान सर होते, सदानंद वर्धे होते.
त्यामुळे नाही ना ते त्यावेळेचं ते शक्यच नाही. म्हणजे आपण त्याची तुलना त्या अर्थाने करू शकत नाही. एकतर माणसाची ठीक आहे. उंची, वैचारिक उंची, एक वैचारिक मूल्य ह्या सगळ्यांचा तो परिपाक आहे. बरं हा थोडं काय फक्त सत्तेचा खेळ नव्हता नाही, त्यावेळेचा. याच्यातला दुसरा भाग आहे आता बंडाळी ते मात्र बंडाळी याचा विषय झाला. चव्हाणांनी मगाशी तर खूप खरं तथ्यावर त्यांच्या त्या समजा पुण्यतिथीच्या आपली दिवशी यशवंतराव चव्हाणांच्या काही चांगली आदरांजली काही वाहिली गेली नाही, हा त्याच्यातला वाईट भाग आहे. हो कारण ही बंडाळी आपण बघतो 1978ला हे बंड झाल्यानंतर 84 पर्यंत यशवंतराव चव्हाणांचं आयुष्य कसं गेलं, राजकीय त्या अर्थानं तो वनवासच होता. मी बघितले जवळनं. एक मला शेवटची माझी भेट त्यांची झाली, वेणुताईंचं निधन झालं त्यावेळेला. एक सांगतो, वेणुताईंची त्यावेळेला कॉफीन शवपेटिका आणून ठेवली होती. रिव्हिएराला मी गेलो, यशवंतराव चव्हाण एकाकी एकटे बसलेले होते आणि त्या आत रामप्रधान होते, कुटुंबातली माणसं आत हे करून रामप्रधान ते उद्याचं सगळं फ्युनरलच्या बाकीच्या गोष्टीची त्याची व्यवस्था करत होते. एक खरं तर सिव्हिल सर्वंट फक्त ते होते, राजकीय कार्यकर्ते कोणी नव्हते. बरं पत्रकार मी फक्त येतो, माझे म्हणजे कौटुंबिक आमचे म्हणजे आज पूर्वीचे संबंध यशवंतरावांचं नाव होते. घेणारे कोणीच नव्हते. नाही, नाही, नव्हते. ही फार महत्वाची आठवण मी आहे. सांगतो, सरोज खापर्डे होत्या, ह्या इंदिरानिष्ठ. सरोज खापर्डे आणि मी चव्हाण साहेब खुर्चीवर बसले होते, समोर शवपेटी ठेवलेली होती, बसलो आणि आम्ही बोलत होतो का या प्रसंगाला काय तुम्हाला सांत्वन करण्याचा काही विषय नसतो, फक्त थांबायचं. बरोबर. त्यावेळेला यशवंतराव चव्हाण बोलले, हे पाहो या माझ्या गोळ्या, ही गेली ना आज, मला सकाळची गोळी कुठली घ्यायची ते माहीत आणि संध्याकाळची कुठली मला काहीच माहिती नाही म्हणाले. इतके ते म्हणजे महाराष्ट्राचा अनभिषिक्त सम्राट होता, इतक्या एकाकी अवस्थेत. याच्या पुढच्या बाकीच्या काही आठवणी मी सांगत नाही, शेवटची फक्त सांगितली, बाकीचे सांगत नाही. अत्यंत ती एकाकी अवस्थाच होती त्यांची. हाय बंडाळी तर त्यांना काय मिळालं, आज फक्त बंडाळी ते बंडाळी म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी कुठे आशीर्वाद दिला, ही बंडाळी झाली असं काही दिसत नाही. नंतर त्यावेळेला ती जी काँग्रेसेस फुटली वगैरे, त्यावेळेला यशवंतरावांची अवस्था काय होती, इंदिरा गांधींनी ताटकळत ठेवलेलं होतं. हे सगळे एकाकी अवस्थेतच होते. ते शेवटचा काळ वाईटच होता तो. आणि ही आठवण म्हणून सांगतो, त्यांना स्वतःच्या गोळ्या घ्यायलाही माहिती नव्हतं, इतकं ते वेणुताईंच्यावरती अवलंबून होते. खरंय. खरं तर यशवंतरावांचं नाव ही आठवण सांगून तुम्ही भावूक केलं एकदम. महाराष्ट्राच्या राजकारणाला, समाजकारणाला अत्यंत वेगळी दिशा देणारे यशवंतराव, ज्यांनी जाणता राजा हा शब्द खऱ्या अर्थाने ज्यांच्यासाठी वापरला गेला महाराष्ट्रामध्ये, ते यशवंतराव, ज्यांनी महाराष्ट्राला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अग्रेसरत्व दिलं. आणि सौजन्य काय असतं, राजकीय सौजन्य, दुसऱ्याची टीका ऐकून घेण्याचं सौजन्य काय असतं, हे यशवंतरावांनी त्याचा परमोच्च आदर्श महाराष्ट्राला दाखवून दिला. कराडमध्ये जेव्हा साहित्य संमेलन भरलेलं होतं, ज्यांना साहित्य दुर्गा म्हटलं जातं, अशा दुर्गाबाई भागवत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन झालं आणि दुर्गाबाईंनी दुर्गा अवतार धारण करून सरकारवर टीका केली आणि ही टीका सन्मानाने झेलत यशवंतराव त्या संपूर्ण साहित्य संमेलनात वावरताना दिसले. असले राजकारणी आपण बघितलेले आहेत. अशा पद्धतीने समाजकारणाला दिशा देणारे यशवंतराव होते. आणि आता ज्या पद्धतीचं सगळं चाललेलं आहे, तमाशाचं सुद्धा समर्थन करणारे लोक आपल्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर थोरासाहेब तुम्ही अधिक सांगू शकता. एकच सेकंदातला असा की राजकारणावरती नेता कधी चांगला होतो, संयम, सुसंस्कृतपणा, सभ्यपणा किंवा संविधानाबद्दलच्या खरीच कमिटमेंट, खरी कमिटमेंट, हे साहित्याचा संस्कार झाला. त्यावेळची ती पिढी होती, स्वातंत्र्य लढ्यातनं झालेले लोक होते, त्यांचं प्रेम होतं लोकांच्यावरती आणि देशावरती. आता काय त्यात असा विषय नाही आहे. कारण आता काँग्रेसचे खासदार आमदार सरळ सांगतात, आमचे 15 कोटी रुपये खर्च झालेत, मॅडमनी काय आम्हाला 5 पैसे पाठवले आहेत दिल्लीवरनं, त्याच्यामुळे आम्हाला ते रिकवर झाले पाहिजेत. काँग्रेसचे आमदार सहज बोलतात. हा जो भाग झाला आहे. आणि तिथं साहित्याचा संस्कार झालेली ही नेत्यांची ती त्यावेळची मंडळी होती. गदी माडगुळकर गेले त्यावेळेला यशवंतरावांनी लेख लिहिला होता, पापड्यात गोठवली मी नदी आसवांची. त्यामुळे नंतरचा 6 वर्षाचा काळ त्यांचा नदी आसवांची राहूनच जायची नाही, सगळं मनात राहिलं. आणि वेणुताई गेल्यानंतर ते 1.25 वर्षाच्या आत जवळजवळ वारले. अत्यंत एकाग्र, काय फार किती लोक होते, राजकारणाची त्याची वाटच लागलेली होती. हा सगळा भाग होता. आणि म्हणूनच सर, आज जेव्हा महाराष्ट्रामध्ये एक अभूतपूर्व सगळी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, सर्वसामान्य माणसाला सुद्धा राजकारणाबद्दल काहीशी नकारात्मक भावना निर्माण व्हावी, कदाचित हा शब्द
हार्श ठरेल, पण घृणा वाटावी इतकं हे सगळं राजकारण वेगळ्या पद्धतीने गेलंय. सर म्हणाले तसं हा सगळा तमाशा झालेला आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मग हिमालयासाठी धावून जाणारा, रक्षणासाठी जाणारा सह्याद्री आपल्याला आठवतो. आजच्या त्या पुण्यतिथीच्या दिवशी यशवंतराव आपल्याला आठवत राहतात. बंड होत राहतील, बंड जात राहतील, पण महाराष्ट्राला बंडोबांची नाही, यशवंतरावांची गरज आहे. आज या विशेष चर्चेसाठी आपण सगळ्यांनी वेळ दिलात, आपली मतं मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.